काय झालंय म्हणजे एवढी पॅनिक का झालीस? खूप मोठा गोळ झालाय. मी घरी डबा विसरला म्हणून शौनक डबा इथे घेऊन आले आणि मी नेमके बाहेर गेले होते जेवायला. हो पण तुला माहिती नव्हतं ना? हो मला माहित असायला हवं ना. मला माहिती आहे शौनक कसे आहेत, मी ओळखते त्यांना. मला माहिती हवं की ते इथे येतील म्हणून. का गेले बाहेर तुला माहितीये? म्हणजे शौनक जर येताना रिक्षाने किंवा बसने आले असतील तर आता जाताना चालत गेले असतील रे बिचारे उन्हाचे. माझ्यासाठी इथे आले आणि मीच इथे नव्हते. एक तर 2 दिवस झाले मी त्यांच्याशी नीट बोललेही नाहीये. अच्छा, तरीच त्यांचा चेहरा एवढा पडला होता. लय वाईट वाटलं असेल बिचारांना. माझ्यासाठी आले होते इकडे. फोन लावते. म्हणजे इट्स ओके, तुला माहिती नव्हतं. इट्स ओके, तू पॅनिक होऊ नकोस प्लीज. तिला पाणी दे किंवा नाही नको. मला पाणी नको. मला शौनकशी बोलायचंय. नाही एक मिनिट थांब. तू एवढी हायपर होऊ नकोस. तू आम्हालाही हायपर करतेस. तुला काय हवंय? तुला घरी जायचंय का? हो मला घरी जायचंय. पण हो थँक्यू मी येते. आणि पैसे पगारात कापून घ्या प्लीज. मी येते. तो मुद्दा नाही. मंजिरी थांब, उद्या आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करायचंय. मंजिरी उद्या डॉक्युमेंट्स घेऊन ये. असं का वागले मी आज यांच्याशी? नेमकी आजच बस पण येत नाही वेळेवर. मला आत्ताच्या आत्ता भेटायचंय यांना. पण कसं? काय करू मी? काय करू? रिक्षा करू का? एवढ्याशा पैशात तर अर्ध्या वाटीतही नाही पोहोचणार मी. मग बससाठीच थांबावं? नाही जाऊ दे, चालतच जाते. साहेब थांब पंकज, मला सांग, मंजू आता एकदम मालकीनबाई सारखी वागत असेल ना सर्वंट्स क्वार्टर मध्ये? मग तिच्यावर सगळे जळत असतील ना ती इथे राहते म्हणून? हो नाही ना साहेब, मला बी तेच वाटलं होतं का आता सुमन आणि त्या मंजूचं भांडण होतंय का काय. ती मंजूला एक छत्री हो साहेब, सगळ्यांनाच भूल घातली तिने. सगळेच चांगलं बोलतात तिच्याबद्दल, सगळे ऐकतात तिचं. मंजू स्मार्ट आहे, म्हणूनच तिची सपोर्ट सिस्टम संपवली पाहिजे. पण कशी, हा एक मोठा प्रश्न आहे. पंकज, मी जर का तुला एक काम सांगितलं तर करशील? साहेब तुम्हाला नाही म्हणायची लायकी आहे का माझी? एका पायावर करीन ना साहेब, तुम्ही बोला फक्त. 2 गोष्टी, एका पायावर नाही, व्यवस्थित 2 पायावर उभं राहून काम करायचं, ठीक आहे? आणि दुसरं अत्यंत महत्वाचं, मंजूच्या जवळची सगळी लोक तिच्यापासून दूर गेली पाहिजे. सो सर्वंट क्वार्टर्स मधल्या जितक्या लोकांना तू तिच्यापासून लांब करशील तितका तुझा पगार वाढेल. कळलं? लय बेस्ट आयडिया साहेब, लगेच कामाला लागतो. या उन्हामुळे पाणी कोमट झालंय. इथला माती फोडल्या देव्यानीने. माझ्यामुळे गार पाणी मिळत नाहीये ना तुला, म्हणून. शौनक, मी दिलेलं पाणी सुद्धा पिणार नाहीयेस का आता? प्लीज.
मंजू मग आता एकत्रच जेवला असाल नाही? व्हॉट हॅपन शौनक? काही झालंय का? नाही त्या बॉसनी एकत्र जीव दिला नाही का तुम्हाला? नाही, ती ऑफिसमध्ये नव्हती, बाहेर गेली होती जेवायला. एकटीच? ओ राईट, तिचा बॉसही होता नाही का तिच्या बरोबर? पण म्हणजे तू जेवला नसशीलच. काय हे शौनक, दुसऱ्यासाठी आपण उपाशी राहायचं नसतं, एवढं साधं कळत नाही तुला? एनिवे, मी वाढते तुला. माझंही जेवण एनिवे राहिलंच आहे, दोघं एकत्र जेऊया. ओके देवयानी? शौनक प्लीज, काय हरकत आहे त्यात? ओके फाईन, मी घरून घेऊन येते माझं जेवण, मग तर झालं. देवयानी प्लीज, नको. का नको? सांग ना मला, का नको? मैत्रिणी बरोबर जेवण चुकीचं आहे का शौनक? पूर्वी कधीतरी मित्रही होताच ना रे माझा, मग मला तुझी काळजी वाटूच शकते ना. आणि तसंही ती मंजू तिच्या मित्राबरोबर गेलीच आहे ना जेवायला, मग तू तुझ्या मैत्रिणी बरोबर जेवलास तर प्रॉब्लेम काय त्यात? ठीक आहे, तू ये तुझं ताट घेऊन. थांबतो मी. आलेच मी. काय पाहिजे ते पटकन बोल, मला कॉफी मॅडमला नेऊन द्यायची. तेच म्हणतोय मी, म्हणजे एका पातेल्यात एकतर एका वेळी चहा नाही तर कॉफी असंच बनवू शकते ना तू. दोन्ही नाही बनवता येणार. तुला काय बोलायचंय ते नीट बोल. तुला गुड्डीची मदत करायची ना, कर ना, बिंदास कर. आपली फुल परमिशन आहे. ती इथंच आहे. हे मालती मॅडम पासून लपवून ठेवू शकतो आपण. हा, पण आता माझं तोंड बंद राहावं असं तुला वाटत असेल तर इथून पुढे तू मंजूशी बोलायचं नाही. काय? तू काय पण बोलतोयस पंकज. बघ बाबा, आता तूच ठरव. लय मोठ्या मनाची वाटली होतीस मला, पण आता बेस्ट फ्रेंडशी बोलता यावं म्हणून तू बिचाऱ्या गुड्डीला वाऱ्यावर सोडणार असशील तर काय करू मी तरी. जाऊ दे, बिचारी गुड्डी राहील कुठेतरी रस्त्यावर. तिचं पोर भीक मागल कोणत्या तरी सिग्नलवर. का? कारण तुला तुझ्या बेस्ट फ्रेंडशी बोलता यावं. काय दिवस आले, काय वागतात लोक. पंकज, अरे फार चुकीचं करतोयस तू. मी काय केलं? उलट एवढा चॉईस देतोय ना तुला मी. चल, मी तर माझं तोंड बंद ठेवेल. या कानाचा त्या कानाला पत्ता लागू देणार नाही का गुड्डी देशमुखांनी दिलेल्या खोलीत राहती. फक्त तू मंजूशी बोलायचं नाही. ती विचारायला आली ना का नाही बोलत तरी काहीच नाही बोलायचं. कळलं? चॉईस तुला करायची. गुड्डी आणि तिचं बाळ का तुझी ती मंजू. कुठं फेडशील ही पाप? नीच आहेस तू पंकज, नीच. आणि मग आमची बेटच लागली, कोण जास्त चक्रा घेऊ शकतोय. आणि आय वॉन्टेड टू प्रूव्ह की मीच बेटर डान्सर आहे. सो निदान 100 तरी चक्रा मारल्या असतील. आणि त्यानंतर जी काही चक्कर आली आहे ना मला, शौनक हे घे, पोळी पण खा. अगं पण शौनक, तुझा ॲपेटाईट माहिती आहे मला. भाताने पोट भरणार आहे का तुझं? खा पोळी पण. नकोय मला पोळी. शौनक थांब.
लहानच आहेस अजून तू. हे काय? हे 2 ताटं कोणाचे? तुम्ही 2 वेळा जेवलात का? का कुणी आलं होतं इथे? अगं कोण येणार आहे इथे? मीच 2दा जेवलोय. वेगवेगळ्या ताटात? हो अगं खूप भूक लागली होती ना म्हणून जेवलो. मंजिरी थांबा, त्यांना हात धुवून येऊ तर दे, मग जा. हो. मी सहजच आले होते. शौनक दिसला मला, दमला होता बिचारा, उन्हातून आला होता म्हणून त्याला गार पाणी द्यायला आले होते. ऍक्च्युली तो तुझ्या ऑफिसमध्येच आला होता तुला डबा द्यायला, पण तू नव्हतीस ऑफिसमध्ये. तू तुझ्या बॉस बरोबर गेली होतीस ना जेवायला. मग काय, हा तसाच परत आला. तू डबा नेला नसल्यामुळे हाही जेवला नाही. इतका आग्रह केला तेव्हा कुठे जेवायला बसला. काळजी वाटली मला थोडी. दुपारचा आला होता, उन्हातानाचा, उपाशी होता म्हणून मी. बरं झालं तुम्ही त्यांची काळजी घेतली, थँक्यू. आणि देवे आणि शौनक लहान बाळ नाहीये. त्यांच्या तोंडाला जर काही लागलं असेल तर पुसायची गरज नाहीये, ते त्यांचं बघतील. तुला बोलणं सोपं आहे ग हे. तू आत्ता आलीस त्याच्या आयुष्यात, पण मी शौनकला खूप वर्ष ओळखते. स्वतःपेक्षा जगाचीच काळजी करत बसतो हा. माहितीये ना, आणि म्हणूनच त्यांची काळजी घेण्यासाठी आता मी आहे. निघते मी. शौनक, मी येते. हा, एक मिनिट. या तुम्ही. मंजिरी बघ, तुला वाटतं तसं खरंच काही नाहीये. देवे आणि रोज येतात ना इथे जेवायला. हो मग तू पण त्या अनयबरोबर जेवायला गेली होतीस ना? मी विचारलं तुला. शौनक, तुम्ही डबा घेऊन ऑफिसमध्ये आला होता, हे जसं मला कळलं ना तशीच मी सगळी कामं टाकून पळत आले इथे. पण मुळात तू त्याच्याबरोबर गेली होतीस की नाही? हो गेले होते मी, कारण जेवायला काहीच नव्हतं, उपाशी राहावं लागलं असतं. माझा नाईलाज होता. पण उगाच खोटं बोलून किंवा कोणापासून लपवून नव्हते गेले. तू आरोप करू नकोस माझ्यावर. नाहीच करते आरोप, पण तुम्ही या 2 गोष्टी कंपेअर करू नका. मी अनय सोबत काम करते आणि देवयानीशी तुमचं लग्न ठरलं होतं. आपल्याला वेगळं करण्यासाठी त्या काय काय करतात तुम्ही. जाऊ दे, तुम्हाला जसं वागायचंय ना तसं वागा, मी काहीच बोलणार नाही. पण माझ्यापासून लपवून का? काल मी तुम्हाला विचारलं होतं ना कोणी आलं होतं का म्हणून. का नाही सांगितलं मला देवयानी आल्या होत्या जेवायला? जाऊ देत नका सांगू, उगाच अजून एक खोटं नाही ऐकायचं मला. असं का बोलतेस तू माझ्याशी?
मी कायम खोटं बोलतो का तुझ्याशी? नाही ना, मग का लपवलीत ही गोष्ट? ज्या अर्थी तुम्ही गोष्ट लपवली त्या अर्थी लपवण्यासारखं नक्कीच काहीतरी आहे. हे काय नुसताच चहा का? बिस्किट नाही का चहा बरोबर? संपली बिस्किट. तुम्ही काहीतरी बोलत होता ना? तुमच्या या खिडक्या इथं आहेत ना, म्हणून तुमच्या पोरी अशा हाताबाहेर गेल्या. आता तुमची अंजू माझ्या पोराला मुठीत ठेवायला बघतीये. चांगलं आहे का हे? नोकरी करते म्हणे आणि आता तिचं ऐकून माझा मुलगा पण मला घराच्या बाहेर काढायला निघालाय. आता काय केलं माझ्या अंजीनं? काय केलं म्हणजे नोकरीचं तर लपवलंच माझ्यापासून. आता तिनं त्या कुमारचे काय काय कान भरले देव जाणे. त्याचं आपलं एकच चाललंय, तू बाबांच्या आश्रमात जा, तू बाबांच्या आश्रमात जा. या वंत्याव आता नकोय ना मी त्यांना घरात. नाही हो वहिनी, असं काय पण नाहीये बघा. नाही म्हणजे माझी अंजी अल्लड आहे पण मनानं चांगली आहे बघा. आणि आता नवीन लग्न झालंय ना, आता फॅमिली वाढवायची म्हणलं का एकमेकांसोबत वेळ घालवायला नको का त्यांना, म्हणून म्हणत असतील. म्हणजे आता मी घराबाहेर जाऊ का? म्हणजे तुमची मुलगी बनणार महाराणी? हा करुणा वहिनी, तुम्हाला काही कळतच नाही बघा. अहो हा महाराजांचाच कौल आहे. त्यांची सेवा करण्यासाठीच तुम्हाला त्यांनी बोलवलंय. आणि जर तुम्ही त्यांची सेवा केली तर महाराजांसारखा अधिकारी पुरुष आपल्या अंजूच्या पोटी जन्माला यायचं नाही का? हो काय पण काय बोलतो? हरकत नाही, हरकत नाही. शेवटी सगळं महाराजांच्या कृपेनंच चाललंय ना. करुणा वहिनी, अहो असं उपास तापास करून काय होतंय? बाबांच्या हाती सोपून असं कसं चालेल? म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? अहो कुमारला मी 5व्या वर्षीच महाराजांच्या पायावर घातलं. त्यामुळे तर एवढा हिऱ्यासारखा देखणा, चांगला आणि प्रेमळ मुलगा झालाय माझा. कधी पाहिलाय का असा मुलगा? हा अगदी खरं बोललात बघा बहिणी. अहो तुमचा मुलगा एवढा चांगला होता ना, तर मंजूशी असा का वागला हो? काय पण काय बोलतो? आपली मंजूस तशी आहे. कुमाररावांची काय पण चूक नाही याच्यामध्ये. वहिनी तुम्ही ह्यांच्या बोलण्याकडे काय लक्ष देऊ नका. आजकाल काय पण बोलायला लागले. दिसताच आहे. एकदा चला यांना आश्रमात घेऊन, सगळे प्रश्न सुटतील. करू दे की मदत. घाई आहे ना तुला? करेन मी. उगाच तुम्हाला कामाला लावलं म्हणून कुणी काही बोलेल मला. मी बरं बोलू देईल कोणाला? अंजेरी, आय एम सॉरी. खरंच सॉरी. मला माहिती की हे सगळं तुला सांगायला हवं होतं मी, पण नाही सांगितलं. आणि यात काहीच लपवण्यासारखं नव्हतं. तू ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतीस म्हणून नाही सांगितलं तुला. यामुळे आपल्यात एवढे गैरसमज निर्माण होतील असं नव्हतं वाटलं कधी. जाऊ दे ना. तुझी पर्वा आहे म्हणूनच सांगितलं नाही ना? हो. अच्छा, हे बघ जर तुझी काळजी नसती ना तर मी डब्बा द्यायला आलोच नसतो ना इतक्या लांब. अगं किती ऊन होतं माहितीये. मी चालत घरी आलो ना, ती डोकं दुखत होतं माहितीये. बापरे, मॉमनी सरबत सुद्धा दिलं होतं मला, पण मी नाही घेतलं. आणि आपल्या घरात गार पाणी सुद्धा नाही येत यायला. तू माठ फुटलाय ना? फुटलाय? घेवयानी फोडलाय माठ. विसरलात का तुम्ही? हा तेच ग. आणि इतका त्रास झाला मला काय सांगू. अजून डोकं दुखतंय बघ माझं. काय?
शौनक तुमचं अजूनही डोकं दुखतंय? तुम्ही बसा आधी, बसा. काय हे शौनक, मला सांगितलं का नाही तुम्ही? ऊन बाधलं असणार तुम्हाला. तर हल्ली एवढं ऊन आहे ना. थांबा, तुम्हाला मी मीठ साखर पाणी देते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. थोडंच दे. बस. थांबा हो. आणि सावकाश पाणी प्या हा, घटाघटा पिऊ नका. आणते. शौनक आधी सांगितलं असतं तर. बस इकडे. सावकाश घटाघटा नाही. तुम्ही बसा, मी कांद्याचा रस काढते, पायाला चोळून देते कांदा. ई काय सगळ्यात जालीम उपाय आहे. तुमचं डोकं दुखणं लगेच थांबेल. अशाने काहीच होणार नाहीये. याहून जालीम उपाय हवा. म्हणजे एक स्माइल मिळेल मला, आणि किस मिळाली ना तर लगेच बरं वाटेल मला. शौनक खरंच सॉरी. तुम्ही फोन का नाही केलात येण्याआधी मला? मी गेलेच नसते ना बाहेर. तुम्हाला माहिती आहे तसंही मला बाहेरचं खायला नाही आवडत फार. ते तर अनयने आग्रह केला म्हणून. चोके मंजिरी, चोके. तुम्ही बसा, मी भरभर पोळ्या करते आणि जेवायला वाटते. काय झालं? खूप त्रास होतोय का तुम्हाला? हो ना, तू लांब गेलीस ना की माझं डोकं दुखतं. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.